नमस्कार, मी मयुरा. कुक विथ मरा मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. ताक आपल्या शरीराला कितपत फायदेशीर आहे तुम्हा सर्वांना माहीत असेलच. तर आज आपण मसाला ताक कसं बनवायचं ते पाहूया. यासाठी आधी आपण ताकाचा मसाला करायला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेले साहित्य आहे. पाव कप जिरे किंवा 4 टेबलस्पून जिरे, 2 टेबलस्पून धने, 2 टेबलस्पून ओवा, 1 टेबलस्पून काळी मिरी, 2 टेबलस्पून सुंठ पावडर, हाफ टीस्पून हिंग, पाव कप पुदिना वाळलेला, 2 टेबलस्पून काळं मीठ आणि 2 टेबलस्पून साधं मीठ घेतलं आहे. तर पुदिन्यासाठी 1 कपभर पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घेतली आहेत. याला आता ताटात पसरवून उन्हात वाळवून घ्यावीत. एका दिवसात छान वाळली जातात. तर ही एका कपाची पाव कप वाळलेली पाने तयार झाली आहेत. तर आता घेतलेला खडा मसाला भाजायला घ्यायचा आहे. पॅनमध्ये जिरे, धने, ओवा, काळी मिरी घालून छान परतून घ्यावे. गॅस मध्यम आचेवरच असावा. साधारण 3 ते 4 मिनिटात मसाला छान भाजला जातो. तर या ठिकाणी हा मसाला छान भाजलाय. सुगंधही मस्त सुटलाय. शेवटी या मसाल्यातच हिंग घालूया आणि साधारण अर्धा मिनिट याला परतून घ्यायचंय. यानंतर याला आपण दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढूया. मसाला थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढूया. यातच आपण सुंठ पावडर आणि पुदिना घालून बारीक पावडर तयार करावी. आता मसाला बोलमध्ये काढूया. यात काळं मीठ आणि साधं मीठ घालूया. सर्व छान मिक्स करावं. तुमच्या आवडीप्रमाणे यात मीठ आणखीन वाढवू शकता. आता ताकाचा मसाला तयार आहे. काचेच्या बॉटलमध्ये भरूया. तर हा मसाला वर्षभर फ्रीजमध्ये ठेवू शकता. बाहेर 3 ते 4 महिने सहज टिकतो. आता ताक करायला घ्यावं किंवा तुमच्या घरी जे ताक असेल ते तुम्ही वापरू शकता. तर इथे मी घरी तयार केलेले 1 कपभर दही घेतलंय. रवीने याला छान घुसळून घेऊया. आता यात आपण 2 कप पाणी ओतलं आहे. रवीने पुन्हा घुसळावं. यात 2 टीस्पून तयार केलेला ताकाचा मसाला घालूया. एकदा याला व्यवस्थित ढवळून घ्यावं. आणि ही मसाला ताक तयार आहे. आवडीप्रमाणे आणखीन थोडंसं मीठ आणि बर्फाचे तुकडे यात घालू शकता. तर या मसाल्यात घातलेल्या पुदिन्यामुळे एक वेगळाच थंडावा मिळतो. गार्निशिंग करता वर थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. तेव्हा घरी एकदा हा ताकाचा मसाला तयार करा आणि वर्षभर ताक पीत राहा. नेहमीप्रमाणे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच कुक विथ मराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.